सुरू आहेत की अक्षरशः आता जे काही इंग्रज होते, इंग्रजाच्या काळात जर एखादा रोड बनला, एखादा उडान पूल जर त्या ठिकाणी बनला तर तो दीर्घकाळ टिकत होता. इंग्रज जाऊन कितीतरी वर्ष झालेली आहेत, परंतु त्यांचे जे काही बनवलेले पूल असतील ते आजही या भारतात पाहायला मिळतात. परंतु आपल्या देशातील जे काही ठेकेदार असतील, जे काही इंजिनियर असतील आणि जे काही आमदार खासदार असेल, यांच्या कमिशनना वाटण्याच्या घोळात जे काही रोड बनवलेला असेल, जे काही पूल बनवलेला असेल तो दीर्घकाळ टिकत नाही. फार तर फार 1 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष, जास्तीत जास्त जर धरला तर 3 वर्ष खूप झालं. मग 5 वर्षाचं टेंडर घेतलेलं असते आणि जे काही रोड असेल, जे काही पूल असतील ते त्या ठिकाणी कोसळून पडतात. मग त्याचं रिपेअरिंगचं काम असेल, परत बजेटचं निधी असेल किंवा बजेटची मागणी असेल, ही परत त्या ठेकेदारांच्या माध्यमातून केली जाते. आता मला सांगा, आपण टॅक्स भरताना जे काही एखादी 4 व्हीलर घेतली, एखादी 2 व्हीलर घेतली तर त्या 4 व्हीलरचा टॅक्स भरतो, 2 व्हीलरचा टॅक्स भरतो. इतकंच नाही तर त्या गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल जर टाकायचं असेल तर त्याचाही टॅक्स आपण भरतो. एवढंच नाही तर एखादा स्पेअर पार्ट त्या गाडीचा जर खराब झाला तर त्या स्पेअर पार्टचे सुद्धा आपण टॅक्स भरतो. इतकंच नाही तर जे काही टोल वसूल असेल त्या टोल वसुलीचा सुद्धा आपण टॅक्स भरतो. इतकं